चला तर आता वाजलेले आहेत 6:30 आणि आम्ही निघालेलो आहोत एका फेमस पॉईंटवर जाण्यासाठी. तुम्हाला दाखवतेच. गुड मॉर्निंग. मम्मी ॲक्च्युली दमली आज खूप, तर कॉन्ट्रॅक्ट मी घेतलं ब्लॉगिंगचं. ही साची दुसऱ्या पक्षीला बघतोय, साची आणि पप्पा. आणि पप्पा आपले काय असतं तो पक्षींचा काय असतं, पक्षी मित्र. पक्षी मित्र आहेत. एक असतात पक्षी मित्र, एक असतं पक्षी दुश्मन. पक्षी दुश्मन. अरे पक्षी दुश्मन आहे रे. आपण किती रागात बघतोय. नाही नाही झाली, मित्र तर झाले आता. मैत्रिणी झाली ना. हिमू आपला मित्र आहे. मित्र का मैत्रीण? मित्र आहे हिमू. ए घाबरले. शुभ सकाळ सर्वांना. आज आहे आमच्या पिकनिकचा 3रा दिवस आणि आजही आम्ही दार्जिलिंगमध्येच आहोत. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6:15 आणि आम्ही सर्वजण तयार झालेलो आहोत. आम्हाला एक साईट सीन करायचा आहे आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत दुसरीकडे जाण्यासाठी. तर आजचा जो साईट सीन आहे तो खूप फेमस साईट सीन आहे. बऱ्याच मूवीमध्ये तुम्ही तो बघितलाच असेल. तर तो कोणता आहे हे बघण्यासाठी आजचा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. तर आता 6:15 वाजलेले आहेत. आमच्या हॉटेलपासून जवळच आहे तो, वॉकिंग डिस्टन्सवर. तर आम्ही आता निघत आहोत आणि पुढे पुढे काय होत आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्यामुळे आजचा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. इथून दार्जिलिंग स्टेशन जे आहे ना ते वॉकिंग डिस्टन्सवर आहेत. तर हे बघा तुम्हाला स्कूल दाखवते. मध्ये स्कूल दिसलं. 5 मिनिटातच आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहोत. 5च मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे आमच्या हॉटेलपासून. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत. आता तुम्हाला समजलंच असेल कुठला साईट सीन आहे. बरीच लोक इथं आलेले आहेत ऑलरेडी. हे बघा व्ह्यू बघा इथला. उत्तर घेऊ ट्रेनमध्ये बसलोय पण मला ना याच्यापेक्षा आपली मुंबईची ट्रेन आहे ना तीच भारी वाटते. 20 रुपये ट्रेनवाली. याचं तिकीट तिकीट आहे 1000 रुपये तिकीट आहे. पण 20 रुपये तिकीटवाली आपली ट्रेन भारी आहे. एवढी घाण आहे ना एकदम. पुढे कसं आहे ते दाखवते. एकदम म्हणजे घाण वाटतं. ठीक आहे, तुम्हाला एन्जॉय करायचं असेल आनंद, मला नाही वाटत. हे बघा बघू शकता तुम्ही ट्रेन एकदम लागलेल्या आहेत घरांना. म्हणजे काय रस्त्यातच आहे. एका साईडला गाड्या चालतात आणि एका साईडला ही ट्रेन चालते. तुम्हाला दाखवलं मी या आधीच्या ब्लॉगमध्ये. हे बघा सगळे लोक बघतायत. ठीक आहे चला, हा पण एक आनंदच आहे. आम्ही आता टॉय ट्रेनमध्ये आनंद घेत आहोत. टॉय ट्रेनचा याचा तिकीट जो आहे 1000 रुपीज आहे. तुम्ही बघू शकता एकदम घरं लागलेले आहे. काल पण तुम्हाला दाखवलं एका साईडला बघा रोड आहे दिसत असेल तर गाड्या वगैरे जात आहेत. काल तुम्हाला दाखवलंच रस्त्यातच ट्रेनची पडती आहे. तर आम्ही एन्जॉय करत आहोत. हे बघा आता आम्ही पोहोचलो आहोत बतासिया लूपला. हे बघा किती छान फ्लावर्स आहेत. एकदम सुंदर फुलं आहेत. चला आता पुढे जाते. जसं पुढे जाते तुम्हाला दाखवते. आम्ही पोहोचलेलो आहोत आता.
आता सिंहदुर्गला थांबवलं होतं बघा. आम्ही फोटोशूट वगैरे केलं आणि आता परत आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आम्ही चाललो दुसरीकडे पण एक स्टॉप आहे, तिथे गेला तुम्हाला पुन्हा दाखवते. इथं 20 मिनिटाचा हॉल्ट आहे आम्हाला. उतरल्या तर आम्ही पहिल्यांदा फोटोशूट केले, व्हिडिओ वगैरे शूट केले. आता ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे. म्हटलं फोटो काढायला मिळतील का नाही, गर्दी पण असते ना. चला तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते. हां, तर आपण आलेलो आहोत दार्जिलिंग हिमालयन रेल्वे हायेस्ट रेल्वे स्टेशन. हे आहे इंडियातलं हायेस्ट रेल्वे स्टेशन. मैं तो अपनी वहीं पे जाएगी। आता आमची 10 मिनटं कशी गेली आम्हाला समजलंच नाही. फोटो काढण्यात आणि शूट काढण्यातच आमचा वेळ गेला. त्याच्यामुळे तुम्हाला काही जास्त दाखवलं नाही. पण तुम्ही येणार आहात ना पुढच्या वर्षी, मग तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यानेच बघा. तर आता आम्ही पुन्हा बसलो ट्रेनमध्ये आणि निघालो हॉटेलकडे. मी तुम्हाला मगाशी बोलली का चांगलं नाही वाटत, त्याच्यापेक्षा आपलीच ट्रेन चांगली आहे. पण आता फायनली अनुभव घेतल्यानंतर खरंच खूप छान वाटलं आणि मस्त. एकदा तरी हा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या. कसं वाटलं साची? मस्त. हां, तनिष कसं वाटलं? पप्पा पहिलाच सांगितलं होतं सुंदर आहे. अनुभव चांगला घेतला आपल्याला. हां, खरंच खूप छान अनुभव आहे. तर या पुढच्या वर्षी येणार आहात ना तुम्ही, तर या नक्की. आता आम्ही ट्रेनमधून उतरलो आहे आणि इथं वॉकिंग डिस्टन्सवरच आपला रूम आहे, 5 मिनिटातच. तर किती वाजले तरी? 9 वाजले आणि 9:15 वाजता आमची दुसरी गाडी येणार आहे आम्हाला पिकअपसाठी. चला तर आता आम्ही चाललो. पटकन रूमवर पोचतो, ब्रेकफास्ट पण करायचा आहे. शुभ सकाळ सर्वांना. आज मी आहे दार्जिलिंगमध्ये आणि आज आहे आमच्या पिकनिकचा 3रा दिवस. तर ब्रेकफास्टमध्ये आहे बघा, ब्रेड, बटर, जॅम, प्लेन पराठा विथ कर्ड, मिरची काय सारखं इडली. यांची नावच वेगळी आहे बघा. घुगनी, इडली, चटणी, सांबर, आहे आपला गोड शिरा, ब्रेड पकोडा आणि इथे आहे बॉइल्ड एग, जॅम लावले ब्रेडला आणि फ्रूट्स आहेत. इथं मिक्स फ्रूट्स आहेत. पुढे बघूया काय आहे. इथे आहे गरमागरम दूध, केलॉग्स, चकोज, चहा, कॉफी आणि इथं हे नानकट आहे. चला तर आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो. आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि फायनली 3 दिवसानंतर आम्ही दार्जिलिंगमधून निघत आहोत आणि आता चाललो आम्ही पिलिंग. फायनली आज आम्ही दार्जिलिंगमधून निघत आहोत. आता आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत पिलिंगला. तर पुढे आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्ही नक्कीच बघा. चला तर आता मी गाडीत बसून घेते. आमची गाडी आलेली आहे. आत्ता वाजले 10 आणि आमची कॅब आलेली आहे आणि आता मी निघतो. बघू आता नेक्स्ट पॉईंटवर किती वाजेपर्यंत पोहोचतो ते तुम्हाला दाखवतेच. आत्ता आम्ही आलेलो आहोत टी गार्डनला. हे बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता टी गार्डन आहे. चला तर पुढे जाऊया अजून. हे बघा हे आहे टी गार्डन. माझी या साईडची ना मागून म्हणजे तो व्ह्यू येतो. हां तर आता आम्ही ती गाडी बघून निघालेलो आहोत. आपलंच आहे का? हो हो.
इथे बसूया तर सगळीकडे रस्त्यातून जाताना टी गार्डन्स दिसत आहेत. हे बघा सगळीकडे चहाची झाडं लावलेली आहेत तिथं. हे बघा ही आहे वेस्ट बेंगॉलची चेकपोस्ट. या साईडला वेस्ट बेंगॉल आणि तिथे त्या साईडला सिक्कीम ना. त्या साईडला सिक्कीम. म्हणजे आता एकच ब्रिज पार केला की आपण वेस्ट बेंगॉलमधून सिक्कीमला पोहोचणार. ब्रिज बघू शकता एकदम तुम्ही. हलतोय थोडा थोडा पण मस्त आहे एकदम. आम्ही दार्जिलिंगमधून 10 वाजता निघालो होतो. त्यानंतर थोडंसं आम्ही एका पॉईंटला गेलो, टी पॉईंटला. तिथे काय आम्ही 15-20 मिनटं थांबलो आणि आता इथं पोचायला आम्हाला 2 वाजले आहेत सिक्कीममध्ये. हे बघा आम्ही आलेलो आहोत आता बर्ड पार्कमध्ये. हालत खूप खराब आहे, खूप त्रास झाला. इथले रस्ते डोंगरातून ना एकदम वळणाचे. म्हणून मी हे बघा बर्ड पार्कमध्ये एवढंच दाखवते, तोंड दाखवायच्या इच्छा नाही. जाम खूप जमलोय. चला आता बघूया, एवढं बघायला आलं तो बर्ड तरी आहेत का धड. पण खूप दमलो बाबा, रस्ते खूप बेकार इथले. तब्येत खराब व्हायची बाली. हा ब्रिज बघा हालतोय खूप. आज चालायला लागलो ना का खूप हालतोय हा ब्रिज. चला आम्ही जाऊन आलो तिथून. आता इथे जाऊया या साईडला पटकन. पप्पांसाठी दिले तो एक स्टेटमेंट. मस्त आहे. हे बघा, तर हे कोणते पक्षी आहेत माहीत नाही, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. इथे सर्वकडे पक्षीच पक्षी आहेत. तिकडे बसल्यात. इकडे पण सगळीकडे खूप पक्षी आहेत असे. सर्वकडे त्यांनी फळं वगैरे ठेवलं, त्यांचं खाऊ ठेवलं आणि पक्षी येऊन तिथं खातात. आपण एवढे जवळ आले तरी पण उडत नाही. म्हणजे कम्फर्टेबल आहेत खूप ते. माणसाकडे हे बघा इकडे पण सर्व. त्यांचं ते खाऊ खातात, मस्त एन्जॉय करतात. फक्त त्यांना जास्त आपल्याला त्रास नाही द्यायचा. हे पक्षी सगळीकडे असे एकदम फ्रीली बसलेत. मम्मी याचं नाव ठेवलंय इजिप्शियन क्वीन. हे बघा इथे पण आहे आणि सिमिलरली खाली पण आहे. आणि यांना काय फरक पण नाही पडत बघा, एवढ्या जवळ होतो आम्ही तरी. तर जरा त्याची स्पेस एन्जॉय करून देऊ आणि आपण थोडं लांब जाऊ आता. मम्मी ॲक्च्युली दमली आज खूप, तर कॉन्ट्रॅक्ट मी घेतलं ब्लॉगिंगचं. ही साची दुसऱ्या पक्षीला बघते. साची आणि पप्पा. आणि पप्पा आपले काय असतं तो पक्षींचा काय असतं, पक्षी मित्र आहेत. प्राणी मित्र आहेत ऍक्च्युअल मध्ये. त्रास पण तेवढंच देतात. भरपूर आहे तिथं यार. हे बघा इथे रॅबिट्स पण आहेत, ब्लॅक, बेज आणि व्हाईट कलरचे. आणि तिकडे मी स्पॉट केलेले अंडे पण आहेत. इजिप्शियन क्वीनचे असतील अंडे मोस्टली, मोठे आहेत खूप. हे बघ सगळीकडे पक्षीच पक्षी. ॲक्च्युली कसं केज सारखं बनवलं आहे याच्यामध्ये आहेत आणि आपण याच्यात एंटर करतो. हे बघा साची काय नाव होतं यांचं, असे मोठे होते ना. पिजंट वगैरे बघायचं. गोल्डन पिझ्झा. पण हा गोल्डन नाही का, ते दुसरं कसं आहे. तर तिकडे पण तसे सगळीकडे बघू पक्षीच पक्षी. आवाज पण एवढे लाऊड करतात नाही. तर कसं वाटलं तुम्हाला हे सर्व? मस्त वाटलं. खूप छान वाटलं. तब्येत थोडीशी म्हणजे चांगलं वाटते ह्यांना बघून खूप. तब्येत रिकवर झाली बघून.
हा बघा इथं बर्ड आले ज्याने गॉगल घातले. हा बाहेर निघलाय पिंजऱ्यातून तर याला परत टाकायचं आतमध्ये. एक असतात पक्षी मित्र, एक असतं पक्षी दुश्मन. पक्षी दुश्मन अरे पक्षी दुश्मन आहे रे. पक्षी हा पण किती रागात बघतोय. नाही नाही झाली मित्र तर झाले आता. मैत्रिणी झाली ना. इमू आपला मित्र आहे. मित्र का मैत्रीण? मित्र आहे इमू. ए घाबरले. इंदा खाऊ पाहिजे सगळे तरी. हा बघा, यांचं डिस्क्रिप्शन. इमो आहे हा. इकडे 1 आणि 2 मस्त आहेत पण. तो तिकडे काय अजून एक आहे, हा तिसरा पण आहे. आणि आतमधल्या पिंजऱ्यातून एक कबूतर टाईप आयटम पण आहे, तो आतमध्ये होता, तो पण आले ते बाहेर. ते ओपन आहेत तनिष. हे बघा हा आहे गोल्डन पिजन जो आतमध्ये पण होता. आतमध्ये पण तुम्हाला दाखवलंय सर्व मी. हे बघा हा याचं नाव शोधत होतो आपण काय आतमध्ये, तर इकडे नाव यांचं मेन्शन केलंय क्लिअर. हे आहे लेडी ॲमहर्स्ट पिजंट. पिकॉक साठी ओळख. सिल्वर पिजंट. हा याचा फर पण मस्त आहे. हे सर्व आतमध्ये होते पण यांना बाहेर पण ठेवले आय गेस डिस्प्लेसाठी. त्यांना फूड पण प्रॉपर देतात ते बघा हा ना, सगळ्यांच्या जवळ. पण यांना आतमध्ये ठेवायला पाहिजे मला असं वाटतं. काय माहिती काय भांडखोर बिनखोर असेल ते असू शकतं. मारत असतील एकमेकांना म्हणून लांब ठेवलं असेल, कारण की आतमध्ये ते बघ ओपन आहे ते. हा हे भांडत असतील. हे भांडत असतील. पण तसंच त्यांना फॅमिली सोबत असलं बरं वाटेल ना, असं सेपरेट राहण्याऐवजी. तर आपण अर्ज करूया. कबूतर नको आपल्या बघा. कबूतर आहे, कबूतर आपण मुंबईची घालवतो फिरतो. पक्षी मित्र परत चालले कबूतर शोधत. म्हात्रे सर तुमच्या विद्यार्थ्यांना थोडी माहिती द्या. म्हात्रे सर अरे मोठे कबूतर आहेत हे. कबूतर आहे ते. हे मोठे कबूतर आहेत. नाही नाही तुम्ही काल बोलत होते ना पिकनिकाला जायचे. नाही नाही आता पाऊस बघितला मी. इंडियन पॅन्टेल पिजन. मस्त वाटतं ते पण. ती पावशीकडे होतं ना असं तो white मोठा व्हाईट वाला तसा. पावशीकडे होतं. मला वाटतं जालीतून दिसतंय क्लिअर, जेवढं दिसतंय. कॅमेरा जस्टिस नाही करत. कॅमेरा जस्टिस नाही करत. हा गोल्डन पिजन परत. हे बदकचे स्क्वॉड आला. पक्षी प्राणी मित्र गेलेले आहेत. प्राणी मित्र परत चालले. हात नका लावा. नाही नाही हा आहे सिंगापुरी टोटाईस. मस्त चिल करते. आमच्याकडे होते सिंगापुरी होते, सिंगापुरी पण होते. बस तेवढेच होते. सांगायचं नाही, सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. हे काय टॅडपोल आहेत का त्याची बघ. नाही एवढे मोठे टॅडपोल. हो तेच आहे. हा इथं फ्रॉक्स वगैरे सगळं. सगळं गोल्ड फिश पण आहेत. मी गोल्ड फिश. किती आहेत बघ ते. म्हणजे अशी चिवाली वाटते ना यांची ऍक्च्युली. ते काला काला बघून शी टॅडपोल बघ ना कसं वाटतं. हे टर्की. असे फार्म हाऊसला असे खूप होते. तो फिमेल आहे, ही फिमेल आहे आणि ही मेल आहे. ज्याच्या असं काय बोलतात त्याला, मी जसे रेड रेड जे जास्त असतात तो मेल असतो आणि ज्या कमी असतो तो फिमेल असते. हे राणी. हे गोल्डन पिजन वाटते परत. जवळ येते. नाच रे मोरा. हे सगळे मोर आहेत. वा तर शो देणार आहे त्यांनी खोलले. ठेवलेलं आहे. सचिन आज ना नाही चाचे बघितलं ठेवला नाही. पप्पा ते काय नाचवा ना पप्पा. ते काय पप्पा इथं नाचवा. नाही नाही तेच आहेत सगळे आहेत. नाचेल बघा ना, नाचवा ना, बघू ना. नाही, मला नाही ना. तुम्ही शूटिंग नाही शूटिंग कर, घे नाचवा. ओ नाच. इथला कॅफेटेरिया आहे. बघूया काय आहे खायला. 3 वाजले आम्ही काय नाही खाल्लं. आता बघतो काहीतरी खाऊन घेतो थोडंसं. मस्त वाटलं खूप आम्हाला इथे. खरंच मी फ्रेश झाली. तब्येत खूप डाऊन झालेली पण पक्षी वगैरे बघून ना एकदम मी फ्रेश झाली. आता वाजले 3, अजून आम्ही काहीच खाल्लं नाही. तिकडे गेलेलो आम्ही पण मॅगी वगैरे तेच होतं आणि परत ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास होईल म्हणून काहीच खाल्लं नाही. आता गाडीत जो आमचा स्नॅक्स आहे ना
तोच आम्ही खातो. चला तर निघूया पुढचा पॉईंट बघायला. तर आता आम्ही आलेलो आहोत पेमँगस्ते मॉनेस्ट्री. माहीत नाही आता करेक्ट प्रोनाऊन्स करतोय का नाही, तुम्ही करेक्ट करा जर कमेंट्समध्ये आम्ही जर रॉंग बोलतोय तर. ही सगळ्यात ओल्डेस्ट मॉनेस्ट्री आहे असं आम्ही ऐकलंय. शूटिंग प्रोहिबिटेड आहे म्हणून आम्ही इथपर्यंत शूटिंग करतोय. जर पुढे जर असेल तर दाखवू पुढे. मॉनेस्ट्रीमध्ये आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती, पण खरंच खूप सुंदर मॉनेस्ट्री आहे. बाहेरून जरी तेवढीही नसेल दिसली बघा, पण आतमध्ये खूपच एकदम भारी आहे. मस्त वाटलं, आम्हाला आवडलं. चला तर आता आम्ही निघतो. आता वाजलेत 3:30. आत्ता आम्ही आलेलो आहोत बघा टुरिझम अँड सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ सिक्कीम वेलकम यू टू लोअर टर्मिनल पॉईंट. चला आता आपण बसूया केबल कारमध्ये. चाची स्पीड वाढलं. कॅमेरामध्ये तेवढं नसेल येत, पण खूप भारी आहे. आम्ही आता त्या डोंगरावर होतो, रोपवेमधून आलो या डोंगरावर. आता इथे काय आहे ना ते पुढे तुम्हाला दाखवते. चला तर बघा, खूप इथून तुम्हाला खूप सुंदर दिसते. तुम्हाला दाखवते पुढे पुढे कसं आहे, तर नक्कीच बघा. साची मजा येते बघून. कसं वाटते? छान आहे. काय आहे? नुसतं छान आहे. ते आहे दिसते ते कसं आहे, इथून कसं दिसते? मस्त वाटतंय. भारी ना, एकदम सुंदर ना. चला तर जाऊया पुढे. इथं स्काय वॉकला जाण्यासाठी पण आपल्याला एवढं चढून जावं लागतं. तुम्ही तर बहुतेक कंचनजंगा हे बघा. थोडासा दिसते स्नो डोंगर. इथून चढून आले मी, आता जायचंय वर. हे बघा, हे आहे स्काय वॉक. हे बघा पूर्ण. हे 4:30 वाजता बंद होतं. आता आम्हाला वर जायचं आहे. 4:30 वाजता बंद होतं म्हणून आम्ही फोटो वगैरे कमी काढत. आता वर जाते, बघू टापट एकदम. आता रोपवेने आम्ही पुन्हा परत आलो आणि आता आम्ही इथून निघत आहोत. चला 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 चला. मी आलेलो आहोत आता आमच्या हॉटेलवर. रोपवेपासून 10 ते 15 मिनिटावरच हे हॉटेल आहे. हे बघा, दक्षा पेलिंग नेस्ट. आज आम्ही इथं स्टे करणार आहोत. चला तर आम्ही जातो रूममध्ये. ही बघा, ही आहे आमची रूम आजची. ही आहे फर्स्ट रूम. आता सेकंड रूम दाखवते. आणि ही आहे सेकंड रूम. साधेच आहेत रूम, काय तेवढं घ्या नाही, पण ठीक आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हे आहे की इथून आपल्याला दिसतंय डायरेक्ट हे बघा कंचन. घेत आहे कंचनजंगा पीक दिसतोय डायरेक्टली वाईट मस्त. आम्ही खूप दमलोय, तर आता आम्ही आराम करतो. आम्ही पिलिंगला तर एवढी थंडी आहे, एवढी थंडी आहे. मी आल्यापासून झोपली. तुम्हाला जसं दाखवलं मी, आम्ही हॉटेलमध्ये आलो ना तेव्हापासून झोपली होती. आणि हे बघा मी किती हेवी जॅकेट घातले. खूप थंडी लागते मला. आता सूप पिऊन घेतो. आत्ता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही बाहेर आलेलो आहोत. इथं खूप थंडावा आहे, मस्त वाटतं एकदम. थंडी गारगार. जॅकेट घातल्यात, तुम्ही बघू शकता किती थंडी आहे, समजू शकता. तर शुभरात्री सगळ्यांना. उद्या भेटूया नवीन ब्लॉगसह नवीन ठिकाणी.